नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरारी 2021 मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी मराठी विषयाअंतर्गत कार्यात्मक व्याकरण यामध्ये समास व त्याचे प्रकार यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मानवी जीवनाचा एक स्वभाव धर्म आहे काटकसर करणे। प्रत्येक व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये काटकसर करीत असतो, मग ते पैशाची असो किंवा बोलण्याच्या बाबतीत असो। आणि त्या अनुषंगानं सूर्याचा उदय झाला असं न म्हणता आपण सूर्योदय झाला असं आपण म्हणत असतो। ही एक प्रकारे भाषेची काटकसर आहे। आता संधी आणि समास या दोन घटकामध्ये अशाच प्रकारे भाषेची काटकसर केलेली असते, परंतु संधीमध्ये एक पद दुसऱ्या पदामध्ये मिसळलेला असतो, तर समास या घटकामध्ये दोन्ही पदे स्वतंत्र जवळजवळ ठेवलेली असतात। तर त्या अनुषंगानं आपण समास आणि त्याचे प्रकार यांचं आपण या ठिकाणी सविस्तर विवेचन करूया। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात। समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे। त्याचा अर्थ आहे समास म्हणजे जोडणे, तर सम अधिक अस म्हणजे समास। तर समासाचे एकूण मुख्य प्रकार 4 पडतात। त्यामध्ये पदाच्या अनुषंगानं त्या समासातील कोणता पद प्रधान आहे या अनुषंगानं त्या आधारावर आपण समासाचे 4 प्रकार पाडलेले आहेत। त्यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो आहे अव्ययीभाव समास। ज्या समासातील पहिले पद प्रधान असते अशा समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात। अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान असतो, त्याचबरोबर त्या समासाचा क्रिया विशेषणासारखा वापर केलेला असतो, तर अशा समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात। दुसऱ्या समासामध्ये म्हणजे तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद प्रधान असते, म्हणजे ज्या समासातील दुसरे पद प्रधान असते आणि त्यातील दोन्ही पदे विग्रह करत असताना त्या दोन पदांच्या मध्ये एखादा विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती प्रत्ययाचा अर्थाचा तसा एखादा शब्द जर येत असेल तर अशा समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात। तिसरा समास आहे द्वंद्व समास। द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद प्रधान असतात, दोन्ही पद प्रधान असतात। जसं आई वडील, आई आणि वडील हे दोन्ही पद महत्वाचे आहेत, तर ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान असतात आणि दोन्ही पदांना जोडण्यासाठी उभयान्वयी अवयवाचा किंवा वगैरे वगैरे यासारख्या शब्दांचा जर वापर केला जात असेल तर त्याला द्वंद्व समास असे म्हणतात। चौथा समास म्हणजे बहुव्रीही समास। आता बहुव्रीही या शब्दाचा खऱ्या अर्थानं अर्थ शेतकरी असा होतो, शेतकरी असा होतो। बहु म्हणजे पुष्कळ, व्रीही म्हणजे धान्य असलेला। जसं कोकणचे माझे मामा बहुव्रीही आहेत। आता बहुव्रीही आहेत म्हणजेच ते धान्याच्या बाबतीत त्यांच्याकडे धान्य खूप आहे असं म्हणायचं आहे। म्हणजे बहुव्रीही हा शब्द शेतकरी या शब्दापासून आलेला आहे। आता बहुव्रीही या शब्दामध्ये पहिला किंवा दुसरा पद प्रधान नसून दोन्ही पदा व्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होतो, अशा समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात। जसं उदाहरणार्थ वक्रतुंड, ज्याचे तोंड वाकडे आहे असा तो कोण? गणपती। म्हणजे वक्र आणि तुंड या दोन पदाच्या व्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे, तर अशा समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात। म्हणजेच समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात। पुष्कळ परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जातो की प्रथम पद प्रधान असलेला समास कोणता, दुसरे पद प्रधान असलेला समास कोणता, किंवा दोन्ही पद प्रधान असतात अशा समासाला काय म्हणतात। तर अशासारखे सुद्धा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। तर ज्या समासातील पहिलं पद प्रधान असते त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात। दुसरे पद प्रधान असलेल्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात। दोन्ही पद प्रधान असणाऱ्या समासाला
द्वंद्व समास असे म्हणतात आणि दोन्ही पदाच्या व्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा जर बोध होत असेल तर अशा समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. तर आता आपण सर्वप्रथम पहिल्या समासाच्या बद्दल म्हणजेच अवयवीभाव समासाबद्दल आपण सविस्तर या ठिकाणी माहिती बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, अवयवीभाव समास, अव्यय म्हणजे ज्याचं व्यय होत नाही, ज्याचा वापरच हा अवयव सारखा केला जातो, क्रियाविशेषण सारखा केला जातो, अशाच समासाला अवयवीभाव समास असे म्हणतात. आता अवयवीभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान असते आणि त्या पदाच्या पूर्वी एखादं उपसर्ग लावलेला असतो. उपसर्ग म्हणजेच मूळ पदाच्या पूर्वी लावलेला शब्द, त्याला उपसर्ग असे म्हणतात. उदाहरणार्थ आजन्म या ठिकाणी जन्म हा प्रधान पद आहे आणि त्याला आपण काय लावलेलं आहे, आ जन्म म्हणजेच जन्मापासून या ठिकाणी जन्म हा प्रधान पद आहे, पण जन्मापासून तर हा उपसर्ग आहे, संस्कृत भाषेतून आलेला हा उपसर्ग आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेमध्ये आपण बोलताना पुष्कळदा एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती करीत असतो. गावोगाव, गल्लोगल्ली, गावोगाव म्हणजेच प्रत्येक गावी हा मराठी भाषेतला शब्द आहे. आजन्म हा संस्कृत भाषेतून लावलेला उपसर्ग मिळून तो शब्द तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे काही फारशी उपसर्ग सुद्धा लावून शब्द तयार झालेले आहेत, जसं दररोज, गैरहजर, फारशी उपसर्ग लावून तयार झालेले शब्द आहेत. तर या ठिकाणी बघा, पहिला पद प्रधान आहे, आजन्म, जन्मापासून, जन्म हा पहिला पद या ठिकाणी प्रधान आहे. गावोगाव, प्रत्येक गावी, गाव हा प्रधान पद आहे. दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी हा या ठिकाणी पहिला पद प्रधान आहे. म्हणजे अशा प्रकारे ज्या समासातील पहिलं पद प्रधान असते आणि त्या पहिल्या प्रधान पदाला एखादा उपसर्ग लागून तो शब्द तयार होत असेल तर अशा समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. लक्षात घ्या. तर समासामध्ये आपण जेव्हा विग्रह करतो, विग्रह करणे म्हणजेच फोड करणे, तर फोड केल्यानंतर पहिलं पद या ठिकाणी प्रधान आपल्याला जाणवतं, अशा समासाला आपण अव्ययीभाव समास असे म्हणतो. त्यानंतर समासाचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे तत्पुरुष समास. आता थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्या समासातील दुसरे पद प्रधान असते आणि विशेषतः या समासामध्ये पुष्कळ वेळा एक पद विशेषण असते आणि एक पद नाम असते. लक्षात घ्या, एक पद विशेषण असते आणि एक पद नाम असते किंवा दुसरे पद प्रधान असते, अशा समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. दुसरं वैशिष्ट्य, हा समास ओळखायचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या समासाची जेव्हा आपण या समासाच्या दोन्ही पदाचा जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा त्या दोन पदाच्या मधात एखादं विभक्ती प्रत्यय येतो किंवा विभक्ती प्रत्ययाच्या अर्थाचा तशा प्रकारचा एखादा शब्द येतो विग्रह करत असताना. असं जर होत असेल तर समजायचं तो तत्पुरुष समास आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये उदाहरणं दिलेली असतील, समास ओळखा असा प्रश्न येईल, तुम्हाला समास ओळखता आलं पाहिजे. तर दुसरे पद प्रधान. आता तत्पुरुष समास जो आहे त्या तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार पडतात. किती उपप्रकार पडतात? 7 उपप्रकार पडतात. त्या 7 उपप्रकारामध्ये जो पहिला प्रकार आहे तो आहे विभक्ती तत्पुरुष समास. दुसरा प्रकार आहे अलुक तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे उपपद तत्पुरुष समास. चौथा आहे नत्र तत्पुरुष समास. पाचवा आहे कर्मधारय तत्पुरुष समास. सहावा आहे द्विगु तत्पुरुष समास आणि सातवा आहे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. म्हणजेच तत्पुरुष समासाचे एकंदरीत 7 उपप्रकार पडतात. आपण प्रत्येक उपप्रकारांचा या ठिकाणी तपशीलवार विवेचन पाहूया. तर तत्पुरुष समासामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की दुसरं पद प्रधान असते आणि त्याचं विग्रह करीत असताना त्या दोन पदांच्या मधामध्ये एखादं विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती प्रत्ययाच्या अर्थाचा एखादा शब्द ठेवला जातो. जसं तोंडपाठ, तोंडाने पाठ, राजपुत्र,
राजाचा पुत्र. आता बघा, राजपुत्र, राजा आणि पुत्र हे दोन पद आहेत, पण त्या दोघांचं विग्रह करत असताना राजाचा पुत्र, चा हा आपण विभक्ती प्रत्यय या ठिकाणी ठेवलेला आहे. पण जेव्हा आपण त्याचा सामासिक शब्द तयार करू तेव्हा जो विभक्ती प्रत्यय आहे तो आपण लोप करू, तो राजपुत्र असा सामासिक शब्द तयार होईल. तर अशा प्रकारे तत्पुरुष समासाचे जे 7 उपप्रकार आहेत त्या प्रत्येक उपप्रकारांचा आपण या ठिकाणी विवेचन करूया. तर त्यापैकी जो पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. आता विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय? तर ज्या तत्पुरुष समासातील 2 पदे विभक्त करताना, विग्रह करताना किंवा वेगळी करताना त्या 2 पदाच्या मधात एखादं विभक्तीचा प्रत्यय येत असेल तर त्याला आपण विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या भरारीच्या तासिकेमध्ये विभक्ती, कारक, कारकार्थ या घटकाचा आपण तपशीलवार अभ्यास केलेला आहे. मला वाटतं आपण सगळ्यांना माहीत असेलच, आपण अभ्यास केला असेलच ही अपेक्षा आहे. कारण हा समास समजताना आपल्याला विभक्ती या घटकाचा या ठिकाणी आपल्याला उपयोग होणार आहे. तर विभक्ती तत्पुरुष समासामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे 2 पदांच्या मधामध्ये एक विभक्ती प्रत्यय येत असतो. उदाहरणार्थ दुःख प्राप्त. दुःख प्राप्त हा सामासिक शब्द आहे. या सामासिक शब्दामध्ये 2 पद आलेले आहेत, एक दुःख आणि एक प्राप्त, बरोबर. आता या शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करू तेव्हा कसं होईल? दुःखाला प्राप्त. काय होईल? दुःखाला प्राप्त. आता दुःखाला प्राप्त, दुःख आणि प्राप्त या 2 पदाच्या मधात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? ला. ला आलेला आहे. आणि ला हा विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीय विभक्तीचा आहे. सला ते सला नाते आपण शिकलेलं आहे याच्यापूर्वी. सला ते सला नाते, ला. म्हणजेच या ठिकाणी दुःख प्राप्त हा उदाहरण द्वितीय विभक्ती तत्पुरुष समासाचा आहे. दुसरे उदाहरण ऋणमुक्त. उदाहरणार्थ ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. आता ऋण आणि मुक्त 2 पद आहे, पण ऋणातून मुक्त याच्यामध्ये ऊन आणि हून हे प्रत्यय आलेले आहे. बघा, आता ऊन आणि हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहे. म्हणजेच ऋणमुक्त हा जो उदाहरण आहे तो पंचमी तत्पुरुष समासाचा उदाहरण आहे. आणि या ठिकाणी दुसरा पद हा प्रधान आहे, लक्षात घ्या. तिसरे उदाहरण आपण घेऊ, भक्तिवश. भक्तीने वश. जेव्हा भक्तिवश या पदाचा आपण विग्रह करतो तेव्हा विग्रह होतो भक्तीने वश. आता ने या 2 पदाच्या मधामध्ये कोणता प्रत्यय आलेला आहे? ने. आता ने हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे, नेशी निशी. म्हणजेच भक्तिवश हा जो उदाहरण आहे तो तृतीय विभक्ती तत्पुरुष समासाचा उदाहरण होईल, भक्तिवश. राजपुत्र, राजाचा पुत्र, चा ची चे, म्हणजे हा षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास होईल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जेव्हा त्या 2 पदांचं विग्रह कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या 2 पदाच्या मधामध्ये ज्या विभक्तीचा विभक्ती प्रत्यय लागलेला असेल त्या समासाला त्या विभक्तीचं नाव तुम्हाला द्यावं लागेल. समजा द्वितीयाचे प्रत्यय लावले असतील तर द्वितीय तत्पुरुष समास, तृतीयाचे असतील तर तृतीय तत्पुरुष समास, चतुर्थीचे असेल तर चतुर्थी तत्पुरुष समास, पंचमी असेल तर पंचमी तत्पुरुष समास, षष्ठी असेल तर षष्ठी तत्पुरुष समास आणि सप्तमी असेल तर सप्तमी तत्पुरुष समास. अशा प्रकारे तत्पुरुष समासाचा जो पहिला प्रकार आहे तो आहे विभक्ती तत्पुरुष समास. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल अशी अपेक्षा आहे. तत्पुरुष समासाचा जो दुसरा प्रकार आहे त्या समासाचं नाव आहे अलूक तत्पुरुष समास. अलूक तत्पुरुष समास. आता अलूक म्हणजेच काय? लूक म्हणजे लुप्त होणे. ज्या समासातील कोणताच पद लुप्त होत नाही, नाहीसा होत नाही, अशा समासाला अलूक तत्पुरुष समास असे म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एकूण 7 उदाहरणं आहेत. एकूण 7 उदाहरणं आहेत फक्त. ते 7 उदाहरणं जर तुम्ही लक्षात घेतलं आणि त्या 7 उदाहरणापैकी कोणताही उदाहरण तुमच्या परीक्षेत आलं तर त्याचं उत्तर तुम्ही लिहिताना अलूक तत्पुरुष समास असं लिहावं लागेल. तसं अग्रेसर, कारण याच्यामध्ये जे सप्तमीचं जे प्रत्यय असतात त्याचं विग्रह होत नाही.
त्यामुळे म्हणजे सप्तमी या विभक्तीचा प्रत्ययाचा लोप होत नाही आणि म्हणून लोप होत नाही म्हणजेच अलूप, म्हणून त्याला अलूप तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. याचे उदाहरण आहेत अग्रेसर, पंकेरुह, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सरसीज आणि युधिष्ठिर असे या अलूप तत्पुरुष समासाची ही उदाहरणं आहेत. यानंतर तत्पुरुष समासाचा जो पुढचा प्रकार आहे तो आहे उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास. आता क्रियापदाचं जो मूळ रूप असतो त्याला आपण धातू असे म्हणतो, लक्षात घ्या, धातू असे म्हणतो. परंतु ज्या क्रियापदाचं ला स्वतंत्र अर्थ नसतो त्याला कृदंत असे सुद्धा आपण म्हणतो. कृदंत असं एक मराठीत असतो, कृदंत. आता या ठिकाणी उपपद का म्हटलेलं आहे पहा, उदाहरणार्थ आपण घेऊया पंकज. आता पंकज म्हणजे पंक म्हणजे चिखल, पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मलेला. चिखलात जन्मलेला म्हणजेच कोण? पंकज. कमळाचं फूल, कमळ या शब्दाचं पर्यायवाची शब्द आहे पंकज, लक्षात घ्या. चिखलात जन्मलेला म्हणजेच कोण? कमळ. आता जेव्हा पंक अधिक ज, पंक सोबत जेव्हा ज हा या ठिकाणी रूप येतो तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो जन्मलेला. पण स्वतंत्र ज याला स्वतंत्र कुठेही अर्थ नाही आहे. ज ला अर्थ आहे का? नाही आहे. पण जेव्हा एका मुख्य पदासोबत हा ज येतो तेव्हा त्याला अर्थ प्राप्त होतो जन्मलेला. पण स्वतंत्र त्याला अर्थ नाही आहे म्हणजे तो काय? उपपद आहे, मुख्य पद नाही आहे. दुसरं उदाहरण आपण घेऊया पांतस्थ. स्थ म्हणजे राहणारा, पाण्यात राहणारा. परंतु मी जर फक्त स्थ लिहिलं किंवा असं म्हटलं तर स्थला काही अर्थ नाही आहे. पण पांतस्थ सोबत त्याला अर्थ प्राप्त आता झालेला आहे, त्या उपपदाला अर्थ प्राप्त झालेला आहे. पांतस्थ म्हणजे पाण्यात राहणारा. ग्रंथकार, आपण उदाहरण घेऊ, सोपं उदाहरण. ग्रंथकार, ग्रंथकार म्हणजे ग्रंथ तयार करणारा, ग्रंथ लिहिणारा, बरोबर? कार. पण जर कार अशा शब्दाचा मी जर तुम्हाला अर्थ विचारला, कार म्हणजे काय अर्थ, त्याचं त्या ठिकाणी जेव्हा आपण स्वतंत्र जेव्हा घेऊ तेव्हा त्याला निर्माण करणारा असं आपण म्हणणार का? म्हणणार नाही. पण ग्रंथ, जेव्हा ग्रंथ या पदासोबत जेव्हा कार हा शब्द येतो तेव्हा ग्रंथ लिहिणारा त्याला आपण ग्रंथकार असे म्हणतो. तर अशा प्रकारे जसं शेतकरी शेती करणारा, पण करी या पदाला अर्थ नाही आहे पण शेत सोबत करी या शब्दाला अर्थ होतो. म्हणजे एकंदरीत हा एक उपपद आहे, मुख्य पदासोबतच याला अर्थ प्राप्त होतो. तर अशी जी उदाहरणं असतात पंकज, पांतस्थ, ग्रंथकार, द्विज ज म्हणजे जन्मलेला. जसं खग आहे, खग म्हणजे आकाश आणि ग म्हणजे गमन करणारा, आकाशात उडणारा म्हणजेच कोण? पक्षी. तर अशासारखी जी उदाहरणं आहेत ते आहेत उपपद तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे नत्र तत्पुरुष समास. नत्र. आता नत्र या नावामध्येच तुम्हाला अर्थ कळला असेल. नत्र म्हणजेच अभाव, त्या शब्दाचा अर्थ आहे अभाव. कुठेतरी अभाव आहे, कमीपणा आहे, नकारात्मक भाव आहे. तर अशा तत्पुरुष समासाच्या प्रकाराला नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ अयोग्य म्हणजे योग्य नसलेला. अर्थ कसा आहे? नकारात्मक आहे की नाही? नसलेला. नापसंत म्हणजे पसंत नसलेला. म्हणजे जेव्हा आपण विग्रह करतो तेव्हा त्याचा जो भाव आहे तो नकारात्मक भाव प्रकट होतो आणि म्हणून त्याला नत्र तत्पुरुष समास असे म्हटलेलं आहे. आणि पहिलं पद त्याचं तुम्ही पहा, सुरुवातीला अ, ना अशासारखे शब्द लावलेले असतील. अयोग्य योग्य नसलेला, नापसंत पसंत नसलेला, गैरहजर हजर नसलेला. तर जेव्हा नकारात्मक किंवा अभावात्मक बोध ज्या उदाहरणातून होईल असे उदाहरण हे नत्र तत्पुरुष समासाची उदाहरणं राहतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचा तत्पुरुष समासाचा अत्यंत महत्वाचा प्रकार म्हणजे कर्मधारय समास. आपण सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, सर्वाधिक जास्त परीक्षेमध्ये कर्मधारय समासावर उदाहरण विचारले जातात. कोणती स्पर्धा परीक्षा असेल, तलाठी असेल, MPSC असेल किंवा महाराष्ट्र म्हणजे आपल्या राज्यस्तरावर सर्व परीक्षा असतील त्याच्यामध्ये मराठी व्याकरण हा विषय असतो आणि त्या व्याकरणमध्ये समासावर प्रश्न विचारलाच जातो. आणि त्यातल्या त्यात
कर्मधारय समासावर पुष्कळ परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तर तत्पुरुष समासाचाच हा एक उपप्रकार आहे कर्मधारय समास. आता कर्मधारय समासामध्ये काय असतं, तर जेव्हा या समासाच्या दोन पदांचा विग्रह करतो तेव्हा त्या समासाची दोन्ही पदे ही प्रथमा विभक्तीत असतात. लक्षात घ्या. म्हणजे ज्या समासाच्या दोन्ही पदाचा विग्रह केल्यानंतर दोन्ही पदे हे प्रथमा विभक्तीत असतील आणि विग्रह करताना त्यांच्या मधामध्ये जसे, हेच अशा प्रकारचे समजा शब्द येत असतील तर अशा समासाला कर्मधारय समास असे म्हणतात. असा, जसे, हेच असे जर त्या दोन मुख्य पदांच्या मधात जर असे शब्द येत असतील तर त्याला आपण कर्मधारय समास असे म्हणू. उदाहरणार्थ महादेव. बघा, महादेव हा सामूहिक शब्द आहे की नाही? महादेव. पण महादेव या शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करू तेव्हा कसं होईल? महान असा देव. महान असा देव. आता या ठिकाणी बघा दोन पद आहेत, एक महान आहे आणि एक देव आहे. दोन्ही पद हे प्रथमा विभक्तीत आहेत. बघा, महानला पण कोणताच विभक्ती प्रत्यय लागलेला नाही आहे आणि देवला पण कोणताच विभक्ती प्रत्यय लागलेला नाही आहे. दोन्ही प्रथमा विभक्तीत आहेत. महान असा देव. तर असे जी उदाहरण असतात त्यांना कर्मधारय समास असे म्हणतात. आणि कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा प्रकार. लक्षात घ्या. आता कर्मधारय समासामध्ये सुद्धा जे पद आलेले आहेत त्या अनुषंगाने वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी निर्माण होतात. उदाहरणार्थ समजा पहिलं पद आणि दुसरं पद. पहिल्या पदाला पूर्वपद म्हणतात आणि दुसऱ्या पदाला उत्तरपद म्हणतात. लक्षात घ्या. दोन पद असतात समासामध्ये. मी सुरुवातीला पण सांगितलं, पुन्हा सांगतो. समासामध्ये दोन पद असतात. तर त्यातील जो पहिलं पद असतं त्याला पूर्वपद असे म्हणतात आणि दुसऱ्या पदाला उत्तरपद असे म्हणतात. आता ज्या समासातील पहिलं पद हे विशेषण असेल, कोणतं पद? पहिलं पद हे विशेषण असेल तर अशा कर्मधारय समासाला पूर्वपद विशेषण म्हणजे विशेषण पूर्वपद कर्मधारय समास असे म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण घेऊ पहा, पीतांबर. पीतांबर, पीत अधिक अंबर. पीत म्हणजे पिवळे, अंबर म्हणजे वस्त्र. पीतांबर, पीत म्हणजे पिवळे आणि अंबर म्हणजे वस्त्र. आता या ठिकाणी वस्त्र आहेत पण ते कसे आहेत? पिवळे आहेत. बरोबर. आपण सगळ्यांनी शब्दाच्या जातीमध्ये विशेषण हा जो घटक आहे तुम्ही अभ्यासला असेल. विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. या ठिकाणी अंबर आहे, वस्त्र आहे, पण तो कसा? पिवळा आहे. पिवळे वस्त्र म्हणजे वस्त्र हा काय आहे? नाम आहे. शब्दाची कोणती जात आहे? नाम आहे. आणि पिवळे त्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगतात की वस्त्र आहेत पण ते कसे आहेत? पिवळे आहेत. म्हणजे या ठिकाणी जो पूर्वपद आहे तो काय आहे? विशेषण आहे आणि उत्तरपद काय आहे? नाम आहे. लक्षात घ्या. विशेषण आणि विशेष्य. नामला आपण विशेष्य सुद्धा म्हणू. ज्याच्याबद्दल अधिकची माहिती सांगितलं जातं, जो शब्द सांगतो त्याला विशेषण आणि ज्याच्याबद्दल सांगतो त्याला विशेष्य. तर या ठिकाणी पूर्वपद हे विशेषण आहे, उत्तरपद हे विशेष्य आहे आणि म्हणून याला विशेषण पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात. उदाहरणार्थ पीतांबर. त्यानंतर विशेषण उत्तरपद. आता विशेषण उत्तरपद म्हणजे काय? की ज्या कर्मधारय समासातील दुसरे पद हे विशेषण राहील. लक्षात घ्या. जसं पुरुषोत्तम. पुरुषोत्तम, पुरुष आणि उत्तम. पुरुषोत्तम बघा, पुरुष आधी आहे, उत्तम नंतर आहे की नाही? म्हणजे उत्तरपद या ठिकाणी उत्तम आहे. पुरुषोत्तम म्हणजे या ठिकाणी पहिलं पद हा विशेष्य आहे आणि दुसरा पद हा विशेषण आहे. पुरुषोत्तम, पुरुष आहे पण तो कसा आहे? उत्तम आहे. उत्तम असा पुरुष. विग्रह करताना उत्तम असा पुरुष, पण सामासिक शब्द काय आहे? पुरुषोत्तम. म्हणजे उत्तरपद या ठिकाणी विशेषण आहे. त्याच्यामुळे अशा कर्मधारय समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात. लक्षात घ्या. त्यानंतर काही काही उदाहरण असे असतात की त्याच्यामध्ये दोन्ही पद हे विशेषण असतात. दोन्ही पद विशेषण असतात म्हणजे विशेष्य नसतो. जसं पांढरा शुभ्र. पांढरा शुभ्र. आता पांढरा आणि शुभ्र हे दोन्ही काय आहे? विशेषण आहे. लाल भडक, पांढरा शुभ्र.
तर जेव्हा दोन्ही पद हे विशेषण असतात तेव्हा त्याला उभय विशेषण, त्याला विशेषण उभयपद कर्मधारय समास असे म्हणतात. पांढरा शुभ्र. त्यानंतर आपण अलंकार, जेव्हा हा घटक शिकला, जेव्हा आपण अलंकार या घटकाबद्दल माहिती बघितली होती तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं उपमेय आणि उपमान. उपमेय कशाला म्हणतात आणि उपमान कशाला म्हणतात. ज्याची तुलना केली असते त्याला उपमेय म्हणतात आणि ज्याच्याशी तुलना केलेली असते त्याला उपमान म्हणतात. तर समजा पहिलं पद उपमान असेल तर त्याला आपण उपमान पूर्वपद म्हणू. दुसरं पद उपमान असेल तर त्याला उत्तर उपमान पद म्हणू. या आधारावर सुद्धा कर्मधारय समासाचे प्रकार पडलेले आहेत. उदाहरणार्थ जसं उपमान पूर्वपद कमल नयन. लक्षात घ्या, कमल नयन विग्रह केला तर काय होईल? कमळासारखे नयन. कमल नयन, नयन म्हणजे डोळे. डोळे कसे आहेत? कमळासारखे आहेत. कमळासारखे आहेत. आता कमल नयन, नयन म्हणजे डोळे. डोळ्यांना कशाची उपमा दिलेली आहे? कमळाची उपमा दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी उपमेय काय आहे? नयन आहे आणि उपमान काय आहे? कमल आहे. कारण ज्याची उपमा दिली जाते त्याला उपमान म्हणतात आणि ज्याला दिली जाते त्याला उपमेय म्हणतात. कमल नयन, नयनला कमळाची उपमा दिलेली आहे आणि कमळ हा कोणता पद आहे? पहिला पद आहे. कमळ नयन, नयन हा उत्तर पद आहे, कमळ हा पूर्व पद आहे. तर अशा उदाहरण समजा येत असेल तर त्याला आपण म्हणू उपमान पूर्वपद कर्मधारय समास, कमल नयन. त्यानंतर उपमान उत्तर पद. आता या ठिकाणी काय होईल? दुसरा पद हा उपमान राहील. उदाहरणार्थ मूकचंद्र. बघा, मूकचंद्र, चंद्रासारखे मूक. पण सामासिक शब्द काय आहे? मूकचंद्र. मूक म्हणजे आपलं चेहरा. मुखाला कशाची उपमा दिली आहे? चंद्राची. म्हणजे उपमान कोण आहे? चंद्र. उपमेय काय आहे? मूक आहे. आणि चंद्र कुठं आलेला आहे? नंतर आलेला आहे, उत्तरपद आहे. आणि याच्यामुळे याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे आपण म्हणतो. त्यानंतर दोन्ही पदे हे एकमेकात मिसळलेली असतात. जणू नाही तर नेमकं तेच आहे. जसं रूपक अलंकारामध्ये आपण सांगितलेलं आहे, लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच. तर त्याप्रमाणे समासामध्ये सुद्धा विद्याधन. आता या ठिकाणी उपमा कोणाचीच कोणाला दिलेली नाही आहे, तर विद्या हेच धन. विद्या म्हणजेच धन आहे. ज्याच्याकडे विद्या आहे तो म्हणजे श्रीमंत आहे असं म्हटलेलं आहे. विद्या हेच धन. तर या ठिकाणी रूपक कर्मधारय समास होईल. तर अशा प्रकारे तत्पुरुष समासाचा जो एक उपप्रकार आहे कर्मधारय समास, त्या कर्मधारय समासाचं आपण विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद, उपमान पूर्वपद, उपमान उत्तरपद, उभय विशेषण पद आणि रूपक उभयपद अशा प्रकारे वेगवेगळे आपण प्रकार पाहिलेले आहेत. पण एक लक्षात ठेवायचं की दोन पदांचं विग्रह केल्यानंतर त्या दोन पदाच्या मधामध्ये असा, हेच अशासारखे शब्द येत असतील आणि दोन्ही पदे हे प्रथमा विभक्तीत असतील तर समजायचं ते कर्मधारय समास आहे. तुम्ही बघून घ्या, मूक चंद्र, मूक चंद्रासारखे मूक, चंद्र आणि मूक पहा दोन्ही प्रथमा विभक्तीत आहे. सारखे हा मधात एक शब्द आलेला आहे. विद्या धन, विद्या आणि धन हे दोन्ही प्रथमा विभक्तीत आहेत, हेच त्या मधात शब्द आलेला आहे. पुरुषोत्तम, पुरुष आणि उत्तम हा दोन पद आहेत. पुरुष आणि उत्तम दोन्ही प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. तर अशा प्रकारे याला आपण कर्मधारय समास असे म्हणू. त्यानंतर तत्पुरुष समासाचा पुढचा जो प्रकार आहे तो आहे द्विगु समास. सगळ्यात समजायला सोपा असा समास आहे द्विगु समास. आता मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही विशेषण या घटकाचा अभ्यास केलेला असेल असं मला वाटतं. विशेषणमध्ये विशेषणाचे मुख्य 3 प्रकार तुम्ही अभ्यासले असेल. एक गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात. लक्षात घ्या, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आता ज्या समासाचा म्हणजे ज्या तत्पुरुष समासाचा पहिला पद हा संख्या विशेषण असेल, लक्षात घ्या, ज्या तत्पुरुष समासाचा पहिला पद हा संख्या विशेषण असेल अशा समासाला द्विगु समास असे म्हणतात. याला पूर्वपद संख्या विशेषण समास असे सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही उदाहरण घेतल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल.
जसं उदाहरणार्थ नवरात्र, नवरात्र बघा, नवरात्र दोन पद आहेत, नव आणि रात्र. पहिला पद आहे नव. नव हा काय आहे? संख्या विशेषण आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की पहिला पद संख्या विशेषण असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात एक समूह दर्शविला जातो. समूह, नऊ रात्रींचा समूह म्हणजेच नवरात्र. बरोबर, नवरात्र, नऊ रात्रींचा समूह. चातुर्मास, चातुर्मास चार मासांचा, म्हणजे मास म्हणजे महिना, 4 महिन्यांचा समूह. बारभाई, 12 भाऊंचा समूह, बारभाई. म्हणजे बघा, पहिलं पद या ठिकाणी काय आलेलं आहे? संख्या विशेषण आलेलं आहे. नवरात्र, चातुर्मास, पंचवटी, आहे की नाही? त्रिभुवन, त्रिभुवन, त्रि म्हणजे तीन भुवनांचा समुदाय. म्हणजे या ठिकाणी पहिला पद हा संख्या विशेषण असेल आणि समूह असेल तर अशा समासाला द्विगु तत्पुरुष समास असे आपण म्हणू. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर नवरात्र, पंचवटी, चातुर्मास, बारभाई, त्रिभुवन अशी अनेक उदाहरणं आपण आपल्याला घेता येतील. यानंतर तत्पुरुष समासाचा शेवटचा आणि 7वा उपप्रकार आहे मध्यम पदलोपी समास. त्या समासाच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. मध्यम पदलोपी, ज्या समासाचं विग्रह करत असताना मधले पद हे लोप केले जातात, म्हणजेच नाहीसे केले जातात, त्यालाच म्हणतात मध्यम पदलोपी समास. मी आता सांगितलं की मानवी स्वभाव धर्म आहे काटकसर करण्याचा. आपण बोलताना सुद्धा काटकसर करूनच बोलत असतो. पुरण घालून तयार केलेली पोळी असं आपण म्हणतो. आपण असं व्यवहारामध्ये बोलताना एवढं बोलतो का? पुरण घालून तयार केलेली पोळी, आमच्याकडे पुरण घालून तयार केलेली पोळी तयार केली आहे असं म्हणतो का? नाही. पुरणपोळी तयार केली आहे, पुरणपोळी. आता बघा, पुरण घालून तयार केलेली पोळी, तर घालून तयार केलेली याच्यात 3 पद आहेत. एक पूर्वपद, उत्तरपद आणि मधला पद. तर पुरण काय आहे? पहिला पद आहे. पोळी हा दुसरा पद म्हणजे उत्तरपद आहे आणि घालून तयार केलेली हा मधला पद आहे. तर मधला पद या ठिकाणी काय केलेला आहे? लोप केलेला आहे. पुरण घालून तयार केलेली पोळी. परंतु जेव्हा आपण सामासिक शब्द तयार केला तेव्हा मधला पद लोप करून आपण पहिला आणि शेवटचा 2 पदांचाच आपण सामासिक केलं. पुरणपोळी. कांदे पोहे, कांदे पोहे, कांदेयुक्त पोहे. कांदे. साखर भात, साखर घालून तयार केलेला भात. पण बोलताना आपण काय बोलतो? साखर भात. बरोबर आहे की नाही? साखर भात. आता साखर घालून तयार केलेला भात, घालून तयार केलेला हा मधला जो पद आहे याला आपण काय केलं? लोप केलं. बटाटे वडा, बटाटे वडा, बटाटा घालून तयार केलेला वडा. पण लिहिताना काय केलं आपण? पहिला पद आणि शेवटचा पद लिहिला, बटाटे वडा. बरोबर, लक्षात येत आहे ना? पुरणपोळी, बटाटे वडा, कांदे पोहे, मसाले भात असे अनेक शब्द आहेत. तर ही जी उदाहरणं आहेत ती आहेत मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. तर अशा प्रकारे समासातील जो दुसरं महत्वाचा प्रकार तत्पुरुष समास आणि त्या तत्पुरुष समासाचे जे उपप्रकार आहेत 7, त्यापैकी हा शेवटचा 7वा प्रकार होता मध्यम पदलोपी समास, ज्या समासात तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद प्रधान असते. आता आपण द्वंद्व समासाबद्दल या ठिकाणी विवेचन करूया. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी आधीच सांगितलं की पहिलं पद प्रधान असते अवयभाव समास, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद प्रधान असतं आणि ज्या समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात, दोन्ही पदे प्रधान असतात म्हणजे दोन्ही पदे महत्वाची असतात, अशा समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. आणि विशेषतः द्वंद्व समास ओळखायचं झालं तर या ठिकाणी उभयान्वयी अवयव चा वापर करून 2 पदं जोडली जातात. ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान असून ज्या 2 पदांना जोडण्यासाठी उभयान्वयी अवयवाचा वापर केला जातो अशा समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आई वडील, खरे खोटे, पाप पुण्य, कृष्ण अर्जुन अशी अनेक उदाहरणे घेता येतात. तर या द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार पडतात. किती उपप्रकार पडतात? 3. लक्षात घ्या.
कारण परीक्षेमध्ये प्रश्न कोणत्याही अनुषंगाने आलं तरी आपल्याला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. मुख्य प्रकारावरही प्रश्न विचारला जाऊ शकतात, कधी कधी उपप्रकारावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतात. समजा तुमच्या परीक्षेत प्रश्न आलं खरे खोटे हा उदाहरण खालीलपैकी कोणत्या समासाचा आहे, आणि त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले असतील. इतरेत्वर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, संहार द्वंद्व समास, बहुव्रीही समास. तर अशा वेळेस आपल्याला उपप्रकारांचा सुद्धा अभ्यास असला पाहिजे. तर द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार पडतात. एक पहिला प्रकार पडतो इतरेत्वर द्वंद्व समास, दुसरा प्रकार पडतो वैकल्पिक द्वंद्व समास, आणि तिसरा प्रकार पडतो संहार द्वंद्व समास. आता तिन्ही समास कसं ओळखायचे, म्हणजे द्वंद्व समासातील जे 3 उपप्रकार आहेत हे कसे ओळखायचे यासाठी तुम्हाला सांगतो. ज्या द्वंद्व समासातील 2 पद हे समुच्चयबोधक उभयान्वयी अवयवांनी जोडले असतील अशा समासाला इतरेत्वर द्वंद्व समास असे म्हणतात. आणि ज्या द्वंद्व समासातील 2 पद हे वैकल्पिक उभयान्वयी अवयवांनी जोडले असतील तर अशा समासाला वैकल्पिक द्वंद्व समास म्हटलं जातं. आणि ज्या समासातील 2 पदाव्यतिरिक्त इतरही पदांचा त्या ठिकाणी समावेश होतो अशा समासाला संहार द्वंद्व समास असे म्हणतात. आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे शब्दाच्या जातीमध्ये उभयान्वयी अवयव नावाचे एक जात आहे. उभयान्वयी अवयव म्हणजे 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दाला म्हणजे अवयवाला उभयान्वयी अवयव असे म्हणतात. त्यामध्ये त्याचे सुद्धा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयव आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अवयव असे 2 प्रकार पडतात. आणि त्यामध्ये सुद्धा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवाचे 4 उपप्रकार आणि गौणत्व सूचकचे 4 उपप्रकार पडतात. तर त्यापैकी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवाचे जे प्रकार आहे समुच्चय बोधक उभयान्वयी अवयव आणि वैकल्पिक उभयान्वयी अवयव. आता समुच्चय बोधक उभयान्वयी अवयव कोणकोणते आहेत, जसं आणि व हे समुच्चय बोधक उभयान्वयी अवयव आहेत. आणि विकल्प बोधक उभयान्वयी अवयव कोणते आहेत, विकल्प बोधक किंवा अथवा वा. तर ज्या द्वंद्व समासातील दोन्ही पदे हे समुच्चय बोधक उभयान्वयी अवयवाने जोडले असतील अशा समासाला इतरेत्वर द्वंद्व समास असे म्हणतात. आणि या समासातील दोन्ही पदे हे प्रधान असतात. जसं आई वडील. आता आई वडील याचा जेव्हा आपण विग्रह करू तेव्हा आई आणि वडील दोन्ही महत्वाचे आहेत, पर्याय नाही आहे. आई आणि वडील बरोबर. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. श्री कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. अहि नकुल, अहि आणि नकुल. अहि म्हणजे काय माहित आहे आपल्याला सर्वांना, नाही आहे. अहि, अहि नकुल. अहि म्हणजे होतो साप आणि नकुल म्हणजे मुंगूस. अहि नकुल, अहि आणि नकुल. तर अशी जेव्हा 2 पद हे समुच्चय बोधक उभयान्वयी अवयवांनी जोडले असतील तर अशा द्वंद्व समासाला इतरेत्वर द्वंद्व समास असे म्हणतात. त्यानंतर आता आपण बघूया वैकल्पिक द्वंद्व समास. आता वैकल्पिक म्हणजे विकल्प आला, पर्याय आला, हे किंवा ते. पाप पुण्य, एक तर पाप राहील किंवा पुण्य राहील. एकाच ठिकाणी दोन्ही गोष्टी नांदू शकत नाही. पाप किंवा पुण्य. पाप इथं किंवा आला, त्याच्यात आणि आला होता लक्षात. पाप पुण्य, सत्य सत्य, सत्य किंवा असत्य, खरे खोटे, खरे किंवा खोटे, पास नापास, पास किंवा नापास. एकच विद्यार्थी तर पास होईल किंवा नापास होईल, दोन्ही एकासोबत होईल का, नाही. म्हणजे विकल्प आहे की नाही. आणि विकल्प बोधक उभयान्वयी अवयवांनी 2 पद जोडलेली. पास नापास, पास किंवा नापास, खरे खोटे, खरे किंवा खोटे, सत्य सत्य, सत्य किंवा असत्य, धर्म धर्म, धर्म किंवा अधर्म. बरोबर. पण बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, आई वडील, आई आणि वडील. तर अशा प्रकारे 2 3, 2 आणि 3, 3 4, 3 आणि 4. तर जिथं आणि येईल किंवा व येईल त्याला इतरेत्वर द्वंद्व समास, आणि किंवा अथवा वा
असं जर येत असेल तर वैकल्पिक द्वंद्व समास. त्यानंतर द्वंद्व समासाचा जो तिसरा उपप्रकार आहे तो आहे समाहार द्वंद्व समास. आता या ठिकाणी वरवर दिसताना आपल्याला दोन पद दिसतात, पण त्या दोन पदामध्ये अनेक पद सामावलेली असतात. समाहार म्हणजे सामावून घेणे. आता उदाहरणार्थ समाहार मध्ये बघा, भाजीपाला. आज कोणता दिवस आहे? शनिवारचा दिवस आहे. आणि शनिवारच्या दिवशी आपल्या गोरेगावला बाजार असतो. आणि बाजारामध्ये आपण जाताना आपल्याला जर कोणी विचारलं कुठे चाललंय, कशासाठी चाललंय, तर आपण म्हणतो बाजारात भाजीपाला आणायला. भाजीपाला. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, भाजीपाला बाजारात गेल्यानंतर फक्त आपण भाजी आणि पालाच घेऊन येतो का? भाजीपाला म्हणजे पालक भाजी, मेथी भाजी, फक्त भाज्याच घेऊन येतो का? भाजीपाला म्हणजे त्याच्यामध्ये आपण टमाटर घेतो, कोथिंबीर घेतो, वांगे घेतो, बटाटे घेतो, सगळे घेऊन येतो. पण सांगताना आपण बोलताना काय सांगतो? असं आपण सांगतो का मी बाजारामध्ये वांगे, बटाटा, टमाटर, कोथिंबीर, मेथी भाजी घ्यायला जातो? नाही. बोलताना आपण काटकसर करून भाजीपाला. जरी त्या ठिकाणी भाजी आणि पाला हे पद दिसत असले तरी त्या दोन पदामध्ये इतरही त्याच जातीचे अनेक पदार्थ किंवा अनेक शब्द त्या ठिकाणी सामावलेले आहेत. बाजार हाट, केर कचरा, लक्षात घ्या. अंथरूण पांघरूण, मीठ भाकर. मीठ भाकर. मीठ भाकर म्हणजे त्याच्यात मीठ आली, भाकर आली, चटणी आली, सर्वच पदार्थ, त्या जातीचे सर्वच पदार्थ जे आपण खातो. आपण एखाद्या मित्राला आपल्या घरी बोलवताना आपण बोलताना काय म्हणतो? आमच्याकडे या चहा पाणी घ्यायला. बोलताना आपण काय म्हणतो? चहा पाणी घ्यायला या. जेव्हा मित्र आपल्याकडे येतो तेव्हा आपण फक्त मित्राला पाणी आणि चहाच देतो का? फराळाचे पदार्थ सुद्धा देतो की नाही? पाणी देतो, फराळाचे पदार्थ देतो, चहा देतो. पण आपण बोलताना असं म्हणतो का तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला फराळाचे पदार्थ म्हणजे फराळाचे पदार्थ घ्यायला या, चहा घ्यायला या, पाणी घ्यायला या? नाही. चहा पाणी, चहा पाणी म्हटलं म्हणजे त्याच्या त्या जातीचे त्या प्रकारचे सर्वच पदार्थ समाविष्ट आहेत. म्हणजे समाहार द्वंद्व सामावून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे द्वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात. एक इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. तर द्वंद्व समासाचे तीन उपप्रकार. त्यानंतर जो चौथा प्रकार आहे तो आहे बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समासामध्ये दोन पदाच्या व्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा आपल्याला बोध होतो. उदाहरणार्थ चक्रपाणी. चक्रपाणी म्हटल्यानंतर बघा, चक्र आणि पाणी. ज्याच्या हातात चक्र आहे असा तो. पहा आता चक्र वेगळंच राहिलं ना पाणी वेगळंच राहिलं. तिसऱ्याच पदाचा आपल्याला बोध झाला चक्रपाणी. चक्र आहे ज्याच्या हातात तो कोण? विष्णू. गजानन. आनन, गजाचे आनन आहे ज्याला तो गणपती. बरोबर. लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांता आहे ज्याची तो विष्णू. जितेंद्रिय, ज्यांनी जिंकली आहेत इंद्रिय असा तो जितेंद्रिय. म्हणजे अशा प्रकारे दोन पदाच्या व्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा आपल्याला बोध होतो. तर अशा समासाला आपण बहुव्रीही समास म्हणतो. आता या बहुव्रीही समासाचे सुद्धा चार उपप्रकार पडतात. पहिला प्रकार आहे विभक्ती बहुव्रीही समास. विभक्ती बहुव्रीही समास. उदाहरणार्थ लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत, कांत म्हणजे पती, लक्षात घ्या, आणि कांता म्हणजे पत्नी. समानार्थी शब्द सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे. लक्ष्मीकांत याचं विग्रह जर आपण केलं तर काय होईल? लक्ष्मी आहे कांता ज्याची तो. लक्ष्मी आहे कांता ज्याची तो कोण? विष्णू. विष्णूच्या पत्नीचं नाव काय आहे? लक्ष्मी आहे. आणि ज्याची चाचीचे षष्टी. म्हणजे हा उदाहरण षष्टी विभक्ती बहुव्रीही समासाचं उदाहरण होईल. लक्ष्मीकांत. गजानन, दुसरं उदाहरण आपण घेऊ. गजानन, गजाचे आनन आहे ज्याला तो.
गजाचे आनन आहे ज्याला तो, ज्याला ला सलाते सलानाते. चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्ती बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे गजानन. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे बहुव्रीही समासाचा जो पहिला प्रकार आहे तो आहे विभक्ती बहुव्रीही समास. दुसरा जो प्रकार आहे तो आहे नत्र बहुव्रीही समास. नत्र आपण नत्र तत्पुरुष समास सुद्धा पाहिलेला होता, बरोबर. अभाव. पुष्कळ वेळा काही विद्यार्थ्यांच्या मनात असा सुद्धा प्रश्न येईल की नत्र आणि नत्र बहुव्रीही आणि नत्र तत्पुरुष हे कसं ओळखायचं, बरोबर. तसं अनंत, अंत नसलेला, अंत नसलेला जर समजा असं येईल तर तो झाला आपला तत्पुरुष समास. पण अंत नाही ज्याला तो, कोणाला अंत नाहीये? परमेश्वर. परमेश्वराला अंत नाहीये. तर असं जर आलं तर तो होईल बहुव्रीही समास, नत्र बहुव्रीही समास. म्हणजे पहिला पद हा अभाव दाखवणार आहे. आपण अनंत बघा, अनंत ज्याला अंत नाही, नाही अंत ज्याला तो, कोण? परमेश्वर. निर्धन, निर्धन नाही धन ज्याच्या जवळ, नाही धन ज्याच्या जवळ तो निर्धन. म्हणजे अभाव आहे की नाही, म्हणजे तो गरीब. तर असं समजा अभाव दर्शक तिसऱ्या पदाच्या बोध होत असेल तर त्याला आपण म्हणू नत्र बहुव्रीही समास. आणि बहुव्रीही समासाचा पुढचा जो प्रकार आहे तो आहे सहबहुव्रीही समास. सह, श म्हणजे सोबत, सोबत, सहबहुव्रीही समास. जसं आता आपण म्हणतो सादर, सादर. आता सादर मध्ये दोन पद लपलेले आहेत बघा. सादर म्हणजे आदराने सहित असा जो. सादर नमस्कार म्हणतो ना आपण, सादर नमस्कार. आदराने सहित असा जो म्हणजे काय? नमस्कार. आता या ठिकाणी सादर मध्ये आदराने सहित, सह, आदर सह आलेला आहे की त्याच्यात, सह, म्हणून याला आपण सहबहुव्रीही समास म्हणतो. जसं सहकुटुंब, सहकुटुंब म्हणतो आपण, असा एक शब्द आहे सहकुटुंब. म्हणजे कुटुंब सहित असा जो, कोण असतो? गृहस्थ. कुटुंब सहित असा जो, शह आला की नाही. तर अशा समासाला आपण सहबहुव्रीही समास असे म्हणतो. आणि बहुव्रीही समासाचा शेवटचा जो प्रकार आहे तो आहे प्रादिबहुव्रीही समास. आता प्रादिबहुव्रीही समास म्हणजे काय? तर ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद हे एकतर प्र, परा, अप, दूर, सु किंवा वी असे जर असेल तर अशा समासाला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात. उदाहरणार्थ सुलोचना, सुलोचना यातील पहा पहिलं सु हा पहिला पद या ठिकाणी आलेला आहे. दुर्गुणी, दु आहे की नाही. तर अशा समासाला आपण प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो समासाचे एकूण 4 प्रकार आहेत. अवयवीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. त्यापैकी अवयवीभाव समास म्हणजे ज्याचं पहिलं पद प्रधान असते अशा समासाला अवयवीभाव समास असे म्हणतो. ज्या ठिकाणी उपपद लावलेले असतात आणि ज्या समासाचा क्रियाविशेषण सारखा वापर केला जातो. त्यानंतर तत्पुरुष समास, ज्या समासातील दुसरे पद प्रधान असते त्या समासाचे आपण 7 उपप्रकार या ठिकाणी बघितलेले आहेत. त्यानंतर तिसरा समास म्हणजे द्वंद्व समास, ज्या समासात दोन्ही पदे प्रधान असतात आणि त्याचे सुद्धा आपण 3 उपप्रकार या ठिकाणी बघितलेले आहेत. त्यानंतर बहुव्रीही समास, ज्या समासात 2 पदाव्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. त्याचे सुद्धा आपण 4 उपप्रकार या ठिकाणी बघितलेले आहेत. आता तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही तत्सम परीक्षेमध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात? तर पुष्कळ परीक्षेमध्ये प्रश्न असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं, पहिले पद प्रधान असते अशा समासाला काय म्हणतात? 4 पर्याय दिलेले असतील. अवयवीभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. तर पहिलं पद प्रधान असते त्याला अवयवीभाव समास म्हणतात. दुसरे पद प्रधान असते अशा समासाला काय म्हणतात? तत्पुरुष समास म्हणतात. दोन्ही पदे प्रधान असतात किंवा कोणत्या समासामध्ये दोन्ही पद प्रधान असतात? द्वंद्व समास. आणि दोन्ही पदाच्या व्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होतो अशा समासाला काय म्हणतात? बहुव्रीही समास. प्रश्न असंही विचारलं जाऊ शकतं, विद्याधन हे उदाहरण कोणत्या समासाचं आहे? तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे विद्याधन, विद्या हेच धन, विद्या आणि धन दोन्ही प्रथमा विभक्तीत आहेत. मधामध्ये हेच शब्द आलेला आहे, म्हणजेच हा कर्मधारय समासाचा उदाहरण आहे. कर्मधारय हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. लक्षात घ्या. गजानन समजा असं प्रश्न आलं
तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा बहुव्रीही समासाचा उदाहरण आहे. म्हणजे एखादं उदाहरण दिलं असेल त्याचा समास विचारेल, किंवा एखादा समास दिला असेल त्याचं उदाहरण विचारेल, किंवा एखादा उपप्रकार विचारेल. तर अशा प्रकारे समास या घटकावर, समास आणि त्याच्या प्रकारावर विविध प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगानं आपलं या ठिकाणी आपण सविस्तर विवेचन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी वाचन करावं आणि याचं पुन्हा घरी आपण उजळणी कराल आणि पुन्हा जास्तीत जास्त वाचन करून हा जो घटक आहे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण करून घ्यावा. तर विद्यार्थी मित्रांनो, भरारी 2021 या उपक्रमामध्ये मी जिल्हा परिषद शाळेचा एक घटक नसताना सुद्धा गोंदिया जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी आदरणीय राजकुमार हिवारे साहेब यांनी जो विश्वास दाखवून मला या ठिकाणी भरारी उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांशी हितगुज साधण्याचा जो मला यांनी संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजतो. आभार यासाठी व्यक्त करीत आहे कारण मला भरारी उपक्रमाअंतर्गत ज्या तासिका देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी आजची ही माझी शेवटची तासिका आहे आणि त्यामुळे एक आभार व्यक्त करणे माझे कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आदरणीय राजकुमार हिवारे साहेब, शिक्षणाधिकारी गोंदिया जिल्हा परिषद, त्याचप्रमाणे त्यांची संपूर्ण चमू, त्याचप्रमाणे संपूर्ण गोंदिया जिल्हा परिषद, या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विशेषतः मी ज्या ज्या घटकांचं या ठिकाणी अध्यापन केलेलं आहे ते ऑनलाईन स्वरूपात का होईना, पण तुम्ही ते ऐकत आहात, शिकत आहात. कारण संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, वक्ता वक्ताची नव्हे श्रोते विन. समजा मी या ठिकाणी शिकवलं, पण समजा त्याला बघणारे प्रेक्षक किंवा शिकणारे विद्यार्थी नसतील तर या ज्ञानाला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून मी सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या भरारी उपक्रमाअंतर्गत ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, ज्या सर्व शिक्षक वृंद, सर्व अधिकारी वृंद, सगळ्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचा सहभाग आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सरते शेवटी ज्ञानेश्वरांच्याच ओव्याप्रमाणे, तरी न्यूनते पुरते अधिकही सरते. समजा माझ्या अध्यापनामध्ये उत्साहाच्या भरामध्ये समजा काही अधिकचं सांगितलं असेल तर ते कृपया तुम्ही उणे करून घ्यावं, आणि जर काही उणं राहिलं असेल ते तुम्ही पूर्ण करून घ्यावं. या अपेक्षेनं आपण सर्वांना येणाऱ्या भविष्य काळामध्ये स्कॉलरशिपची परीक्षा असेल, नवोदयची परीक्षा असेल, किंवा तत्सम परीक्षा असतील, किंवा तुमच्या आयुष्यात ज्या ज्या तुम्ही परीक्षा देणार त्या सर्वांमध्ये तुम्हाला एक भरभराटीचं यश लाभो, हीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि तुमच्याकडून अपेक्षा करतो. मला अपेक्षा आहे की या अपेक्षेचं उपेक्षेत रूपांतर होणार नाही. याच अपेक्षेनं मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.